लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळलं जाणार। उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार। लाडकी बहीण योजनेतील छाननीत आयकर विभागाची मदत घेणार हा आमच्या अखत्यारीतला प्रश्न नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण। 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी योजना, पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील महिलांचा सरकारकडून अपमान, आधी शब्द दिला आणि आता तो फिरवला। लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंची टीका। लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली लालूच, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा। लाडक्या बहिणींसाठी वेगळं बजेट दिलंय, त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण। योजनेतून लाडक्या बहिणींची नावं वगळली तर मतांसाठी लाच दिली हे सिद्ध होईल, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। नाव वगळल्यास बहिणींसह मंत्रालयात घुसण्याचाही दिला इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, सर्किट हाऊसमध्ये बैठका घेण्याची शक्यता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावर, दुपारी निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली दौऱ्यावर, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅशियम इमारतीचं उद्घाटन करणार। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक। धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची मागितली माहिती, कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धसांची मागणी। एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्यानं कुठलाही फरक पडत नाही, धस मुंडे भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। धसांच्या कामगिरीमुळे अनेकांची पोटं दुखतायत, फडणवीसांचा टोला। संतोष देशमुख प्रकरण निकाली लागेपर्यंत मुंडे आणि धस आपली भूमिका कायम ठेवणार, धसांना पूर्ण काम करण्याची मुभा, बावनकुळेंचं वक्तव्य। राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं, सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूचक विधान। बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या आई संदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी, धनंजय मुंडेंच्या चुलत भावानं केली तक्रार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य, तर पुणे महापालिकेत भाजपची स्वबळाची भाषा। नाशिक महापालिकेच्या 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर, 3053 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर, प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प। नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून मालमत्ता करात 2% वाढ, 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ, आगामी कुंभमेळ्यासाठी 425 कोटी रुपयांची विशेष तरतूद। भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत, म्होरक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय तर जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात, संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेटसला ठेवला। भास्कर जाधवांच्या स्टेटसमधील म्होरक्या उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्या सहकार्यांना आता कळतंय की ते पक्ष सांभाळू शकत नाहीत, मंत्री नितेश राणेंची टीका। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले की डॅमेज कंट्रोल करावाच लागतो, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी धक्का, दापोली नगरपंचायतीतील 5 नगरसेवक वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या सेनेला पाठिंबा देणार। शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गुप्त चर्चा, पिण्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाल्याची अजितदादांची माहिती। महायुतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर, अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंनी व्यक्त केली नाराजी, महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होत असल्याची अहिरेंची खदखद।
पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीला निवडून दिले, अजित पवारांचं वक्तव्य. तर भगूर नगर परिषदेचं काम करताना निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारांचा भगूरकरांना शब्द. तुम्ही राम मंदिर उभारणाऱ्या आणि कलम 370चा निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल असं बोलता हे दुर्दैवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. हा कसला वाघ, हा तर कोल्हा, विनायक राऊतांची राजन साळवींवर टीका. आता आम्हाला या गद्दारांचा विचार करायची गरज नाही, विनायक राऊतांचं वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या मुलीची फेसबुक पोस्ट चर्चेत, पोस्टमधून टीका करणाऱ्यांना उत्तर. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यास आमची हरकत नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य. आम्ही कमजोर नाही, पण निवडणुका महायुतीतच लढण्याचा आमचा मानस आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली घाटकोपरच्या चिरागनगर वसाहतीची पाहणी. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात सोमय्यांनी दिलं होतं निवेदन. अकोल्यामध्ये दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या कुटुंबियांची अभिनेते भारत गणेशपुरेंनी घेतली भेट. काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये बिरकडांचा मृत्यू झाला होता. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम युद्धपातळीवर सुरू. शिवजयंतीच्या दिवशी पुतळ्याचं अनावरण. जळगावच्या जामनेरमध्ये नमो महाकुंभ 2 अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. पहिल्या कुस्ती दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी बजावली पंचांची भूमिका. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा, मुनगंटीवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातील 50 पर्यटन स्थळं ही राष्ट्रीय पर्यटन स्थळं विकसित करण्याची घोषणा केली. शेतीचं नुकसान थांबवण्यासाठी रानडुक्कर आणि नीलगायींची नसबंदी करणार, सावनेरचे आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य. तर माकडांनाही स्थलांतरित करण्याची मागणी करणार, देशमुखांची माहिती. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार 150 ते 5000 पर्यंत दंड, सोलापूर महानगरपालिकेचा निर्णय. धुळे जिल्ह्यामध्ये आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढवल्या. जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही, डॉक्टर अविनाश भोंडवे यांची माहिती. काही विषाणू अन्नपदार्थातून गेल्यामुळे हा आजार जास्त होण्याची शक्यता, भोंडवेंची माहिती. पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन. नशा नको नोकरी द्या असं म्हणत युवक काँग्रेसचा मोर्चा. बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये आमदार सुरेश धस यांनी चालवला ट्रॅक्टर. टरबूज प्लांटची पाहणी करत आधुनिक यंत्राद्वारे फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक अनुभवलं. कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि धाब्यांना मुंबई महापालिकेची नोटीस. कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळांचं मैदान करा. खुल्या जागेपैकी 50 एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवा. मंत्री मंगलप्रभात लोढांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. मीरा भाईंदरमधील उड्डाणपुलाला रतन टाटांचं नाव द्या. मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश पौंडला अटक. आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौंड यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. तुळजापूरच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन. नागरिकांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होणार.
अहिल्यानगरनंतर RJR हॉस्पिटलची नवी शाखा आता नागपूरमध्येही सुरू. डॉक्टर नवीन यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन. RJR हॉस्पिटलच्या 90 पेक्षाही जास्त भारतात शाखा. पालघरच्या चंद्रगावमध्ये रोटरी क्लबचा ग्राम विकास प्रकल्प पूर्ण. चंद्रगावमध्ये 723 शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर दिवा देणार. सौर उपसा सिंचनामुळे 15 शेतकरी कुटुंबांना वर्षभर सिंचनासाठी पाणी मिळणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूरच्या उदगीरमध्ये विद्यार्थ्यांची सायकल रॅली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी सहभागी. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईकर उकाड्यानं हैराण. मात्र सोमवारपासून कमाल तापमानात घट होणार, हवामान विभागाचा अंदाज. चेंबूरच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये गांजा आणि सिगारेट आढळल्यानं खळबळ. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. मुंबईमध्ये सीमाशुल्क विभागाच्या AIU कडून मुंबई विमानतळावरून परदेशी महिलेला अटक. महिला पोटात कोकेन लपवून करत होती तस्करी. अहिल्यानगरमध्ये बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार. पोलिसांकडून लुटमारांचा शोध सुरू. अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोडवर. एका आठवड्यामध्ये 4 पिस्तुलांसह जिवंत काडतुस जप्त, तर 4 आरोपींना अटक. वर्ध्यामध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणारे सायबर पोलिसांच्या जाळ्यात. आरोपीकडून 2,42,000चा मुद्देमाल जप्त. पंढरपूरमध्ये 30 कोटी रुपयांचा CSR फंड देतो म्हणून संस्था चालकाची 1,75,00,000ची फसवणूक. या प्रकरणी मुंबईतील वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला अटक. राज्यभरात मोठा घोटाळा असण्याची शक्यता. रायगडच्या महाडमध्ये तिहेरी तलाक प्रकरणी नवरदेवासह 4घांवर गुन्हा दाखल. पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल, तर आरोपीनं पीडित महिलेकडे 1 करोड रुपयांसह फ्लॅटची केली होती मागणी. नाशिकमध्ये वाढदिवसाला चॉपरनं केक कापणं पडलं महागात. गजानन शेळके नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई. सापळा रचून वाढदिवसाच्या दिवशी ताब्यात घेतलं. मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा, असं म्हणत उल्हासनगरमध्ये RPF जवानाची मुजोरी. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना जवानानं ही भाषा वापरली. नाशिकच्या गोविंदनगर परिसरामध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. नाशिकच्या मनमाडमध्ये शिवजयंतीचे ध्वज लावताना भीषण अपघात. विजेचा धक्का लागल्यानं 2घांचा मृत्यू, तर 4 जण गंभीर जखमी. मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर RPF जवानाच्या तत्परतेमुळे एकाचा जीव वाचला. चालती एक्सप्रेस पकडण्यासाठी हा व्यक्ती धावत होता. परभणी गंगाखेड महामार्गावर ट्रक चालकानं 3 वाहनांना उडवलं. एकाचा जागीच मृत्यू, तर 3 जण जखमी. अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवला. अहिल्यानगरमध्ये दुचाकीस्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ कार उलटली. अपघातात 5 जण गंभीर जखमी, तर 2घांची प्रकृती गंभीर. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात. कोपरगाव शिवारातील शिर्डी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान. लातूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसल्यानं एकाचा जागीच मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. बीडमध्ये ट्रकचा भीषण अपघात. समोरील वाहनात अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रक उलटला. अपघातात 5 जण जखमी. घटनेचा व्हिडिओ CCTVमध्ये कैद. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला एसटीनं मागून दिली धडक. अपघातात 7 ते 8 जण जखमी. अमरावती कृषी कार्यालयाच्या प्रशिक्षण हॉलला भीषण आग.
नोंदीतील कागदपत्र आणि कापसाच्या गोण्या जळून खाक. 8 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसईच्या नायगावमध्ये कारला अचानक आग. कारचं मोठं नुकसान. स्थानिक दुकानदारांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. वर्ध्यामध्ये अनियंत्रित झालेला ट्रक घरात शिरताच ट्रकला भीषण आग. ट्रकचं मोठं नुकसान. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत कोतवाल कड्डीमध्ये एका खासगी फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट. 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील तळई गावात 2 घरात भीषण आग. महाजन परिवाराचं मोठं नुकसान. जालन्याच्या हनुमंतखेडा गावात 45 एकरवरील ऊस जळून खाक. ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. शेतकऱ्याचं 75 लाखांचं नुकसान. नांदेडच्या भिलवाडी तालुक्यात कापून ठेवलेला हरभरा अज्ञातानं जाळला. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. शेतकऱ्यानं दिली पोलिसात तक्रार. धाराशिवमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचं साहित्य जळून खाक. आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील भांबेड सब स्टेशनला आग. सबस्टेशनचं मोठं नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. अहिल्यानगरमध्ये पुणे महामार्गावर धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यानं टँकर उलटला. हजारो लिटर डिझेल रस्त्यावर. डिझेल घेण्यासाठी स्थानिकांची झुंबड. लातूरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत. भावानंतर योजना राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यातील 264 शेतकरी बारामतीत शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, फळबाग, भाजीपाला आणि अन्य शेतीविषयक बाबींची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न. कोनगाव खाडीवर परदेशी पाहुण्यांची वर्दळ. अमेरिका आणि युरोपमधून आलेल्या सीगल पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचे निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अहिल्यानगरच्या राहुरीतील मानोरा गावात भर दिवसा बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. दिल्ली रेल्वे स्थानकावरची घटना. प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे झाली नाही. फूट ओव्हर ब्रिजवरून उतरताना एक प्रवासी पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. सीपीआरओ हेमांशु उपाध्याय यांची माहिती. कुंभमेळा आणि दिल्लीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये कुठेतरी मिसमॅनेजमेंट. सरकारनं या घटनांची पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. दिल्ली रेल्वे स्थानकावरील घटना ही अत्यंत दुर्दैवी. गुलाबराव पाटलांकडून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली. कापड उद्योगामध्ये बदलत्या वेगवान फॅशनमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता. फॅशन वेगानं बदलल्यानं महिन्याला कोट्यावधी रुपये वापराविना राहत असल्यानं पर्यावरणाला धोका. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात काल 1.5 कोटींपेक्षा अधिक भाविकांचं स्नान. आतापर्यंत 53 कोटी लोकांनी घेतलं स्नान. भारताच्या वोटर टर्नआउटवरचा $21 दशलक्ष खर्च बंद. इलॉन मस्क यांची घोषणा. अमेरिकेकडून भारताच्या निवडणुकीवर कोट्यावधींचा खर्च. इलॉन मस्कच्या माहितीनं भारतात खळबळ. आयपीएल 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर. 22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम. इडन गार्डन्सवर कोलकाता विरुद्ध बंगलोर पहिला सामना. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरण. रणबीर अलाहाबादिया, समय रैना आणि आणखी काही जणांना आज महिला आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.